दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे खासगी सचिव राजेश गायकवाड यांच्यावर महिला अधिकाऱ्यांना धमक्या देणे, शिवीराळ भाषेचा वापर करणे आणि बदल्यांचे रॅकेट चालवण्याचे गंभीर आरोप समोर आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत मंत्री अदिती तटकरे यांच्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रोहिणी खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की जळगाव जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केली असून राजेश गायकवाड महिला अधिकाऱ्यांशी अशोभनीय भाषेत बोलतात, नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या देतात, तसेच मोठ्या रकमा घेऊन बदल्यांचे रॅकेट चालवत असल्याचे आरोप आहेत. महिला व बालविकास सारख्या संवेदनशील विभागात असे प्रकार घडत असतील तर ते अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय आहे. मंत्री अदिती तटकरे यांचा गायकवाड यांच्यावर वरदहस्त आहे का? काही आर्थिक लागेबांधे आहेत का? याची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत, असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे. महिला व बालविकास मंत्री असलेल्या अदिती तटकरे यांचे खासगी सचिव असलेले राजेश गायकवाड यांच्या संदर्भामध्ये अनेक लेखी तक्रारी या मुख्यमंत्री महोदयांकडे गेल्या 2 वर्ष झाले प्राप्त आहेत. पण एवढं झाल्यानंतर देखील त्यांच्यावर कुठलीही कारवाई आतापर्यंत करण्यात आलेली नाही. ह्या राजेश गायकवाडांवरती याच विभागामधल्या महिला अधिकाऱ्यांनी त्यांना अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करण्यातल्या, त्याचबरोबर गैरवर्तणूक करण्यातल्या तक्रारी केलेल्या आहेत. असं असताना अनेक महिलांनी किंवा अनेक ह्या खात्यातल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या ह्या राजेश गायकवाडांनी बदल्यांसाठी आर्थिक रसद मागितल्याच्या देखील तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. एवढं असताना देखील ह्या राजेश गायकवाडांना एवढा वरदहस्त का? ह्यांची आतापर्यंत बदली का करण्यात आलेली नाहीये त्या खात्यातून? त्यांना कुणाचं पाठबळ आहे? अदिती तटकरे आणि ह्या राजेश गायकवाडांचे काही आर्थिक लागेबंधे आहेत का, की त्या आर्थिक लागेबंधांमुळे ह्यांची बदली करण्यासाठी अदिती तटकरे घाबरतायत का? राजेश गायकवाडांना पाठीशी घालण्याचं काम अदिती तटकरे करतायत? हा सवाल आज आम्हा सगळ्यांना पडतोय. कारण ज्या महिला व बाल विकास खात्याकडून महिलांना, महाराष्ट्रातल्या महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी, महिलांच्या योजना ह्या योग्य रीतीने पार पडण्यासाठीच्या अनेक महिलांच्या संदर्भातलं हे खातं असताना जर ह्याच विभागातल्या महिला अधिकाऱ्यांना अशा प्रकारचा जर त्रास होत असेल तर ह्या मंत्रालयाकडून किंवा ह्या अदिती तटकरेंकडून आपण काय अपेक्षा ठेवू शकतो? माझी विनंती आहे की या राजेश गायकवाड नामक व्यक्तीची तात्काळ या खात्यातून त्यांना निलंबित करण्यात यावं. त्यांच्यावरती योग्य ती चौकशी समिती नेमण्यात यावी, जेणेकरून त्याला कुणाचा वरदहस्त होता आणि तो एवढ्या ह्या ज्या बदल्यांमध्ये जे आर्थिक व्यवहार होत आहेत त्याच्यामध्ये ह्याचा सहभाग तर आहेच, पण त्याचबरोबर हा कुणालाही रसद पुरवत होता, हे सगळ्या गोष्टींची चौकशी होणं गरजेची आहे. आणि एवढे वर्ष झाले तर त्यांच्या बाबतीतल्या तक्रारी पुढे येत आहेत, तर त्यांना पाठीशी घालण्याचं काम कोण करतंय हे देखील आम्हा सगळ्या जनतेला कळणं गरजेचं आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की अशा महिला अधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्या ह्या खासगी सचिवाची तात्काळ त्यांनी हकालपट्टी करावी, त्यांना त्यांच्याकडनं एक खासगी सचिव हे पद काढण्यात यावं आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. दरम्यान या सर्व आरोपांवर राजेश गायकवाड यांनी प्रतिक्रिया देत तक्रारी पूर्णपणे निराधार आणि चुकीच्या उद्देशाने प्रेरित असल्याचा दावा केला आहे. विभागातील काही प्रशासकीय आणि धोरणात्मक बदल्यांनंतर वैयक्तिक हितसंबंध दुखावल्यामुळे जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, मुंबई. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.